तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे ना आखाडी एकादशी आहे तरी ठरवलं की कुठेतरी जाऊया। तर कुठं जायचं हे फायनल नव्हतं। लास्टला सकाळी संतोषचा त्यांचा कॉल आला नानांचा की आपण आज हडशीला जाऊया। तर आषाढी एकादशी असल्यामुळं तिथं विठ्ठलाचं मोठं मंदिर आहे आणि आजूबाजूला व्ह्यू एकदम पाहण्यासारखा असतो। म्हणजे पावसाळ्यात तर एवढा पाऊस असतो की हिशोब नाही त्याचा, तुम्ही पुढे बघतालच पाऊस किती आहे काय आहे। तर आता हडशीला जाऊया, तिथं दर्शन करूया, तिथं थोडं प्रसाद असतो तो घेऊया। तर आता आपण बाकी तिथं गेल्यावरच बोलूया, मध्ये थोडं व्ह्यू दाखवतो तुम्हाला जाता जाता मस्त मस्त बघत चला आणि त्याच्यानंतर मग तिथं पोहोचल्यावर आपण बाकीचं बोलूच। तर मित्रांनो इथं ना आपण 1000 रुपयाचं डिझेल टाकलेलं आहे आणि आता पुढे निघतोय। तर मित्रांनो केळीचे वेपर्स घेऊया इथं आणि मग पुढे जाऊया। तुमचा मुलगा आहे का? तर मित्रांनो पिरगुडे आणि इथं वेपर्स तळायचं चालू आहे। झाले तर मित्रांनो हे पौडचं इस्टी स्टँड आहे इथं आणि याच्या बाजूने म्हणजे इस्टी स्टँड संपलं ना की लगेच खेटून एक रोड राईटला वळतो, हा वाला हा रोड। तर या रोडला वळालं ना की इथून एक थोड्याच अंतरावर 15 किलोमीटर म्हणजे तर हडशी आहेत अजून। बाकीचं मी तुम्हाला आता पुढे गेल्यावर दाखवतो। वन डे पिकनिक साठी एकदम उत्तम आणि एकदम सुंदर असा पॉइंट आहे। एक दिवसाकरता तुम्ही या टाइमात जर आला ना तर तुम्हाला खरंच एक फील येईल तुम्हाला। आणि ना मित्रांनो इथं एवढं भारी वातावरण असतं ना, ते वरती गेल्यावर तुम्ही बघा। आता तर मित्रांनो अशा प्रकारे ना पाऊस येतोय आता भरभर, थोडा कमी जास्त पाऊस आहे। या साईडला भाताची शेती लावणं चालू आहे। आता ते दाखवत नाही मी तुम्हाला, नंतर दाखवेल। भाताची शेती करणं चालू आहे एकदम मस्त आणि हार्डली आपल्याला 10 किलोमीटर जायचं आहे अजून। बाकी आज आपल्या संघ आहे ना राजेश ठोंबरे, राकेश त्यांच्या घरातले आहेत, परत आपल्या घरातले पण आहेत, नाना आहेत, संतोष रोकडे, असे आपण एक 4 जण मिळून निघालोय, 4 फॅमिली निघालेलो आहे। ते 2 गाड्या पुढे गेलेले आहेत आणि आता आपण चाललोय। ठीक आहे, रायडर आता 2 रायडर गेले। मित्रांनो आता आहे ना कुळे गाव आहे इकडे आतमध्ये, त्याचा बोर्ड गेला। या रोडने सरळ जायचं, इकडे नारायण गाव आहे आतमध्ये, या रोडने सरळ पुढे जायचं। सरळ पुढे गेलं ना थोडं की हडशीची कमान येते एक मोठी। मित्रांनो सरळ आला ना की समोर हडशीचा जो असा एक कमान लागते, श्री सत्य साईबाबा पांडुरंग क्षेत्र हडशी। तर ह्या ह्याच्यातनं सरळ आपलं पुढे जायचं। तर मित्रांनो हवा जास्त येते इथं, गाडी पार्किंग केलेली आहे, आपल्याला पार्किंग पूर्ण फ्री आहे। आणि आता पुढे चाललोय आपण आणि ना इथं मंदिर आहे, लोकेशन बघून घ्या। सगळ्या साईडने डोंगर आहेत, मस्त वाटतं एकदम।
चला तर मित्रांनो इथं पण आतमध्ये जायचंय, दर्शन करून येऊया पहिलं या साईडला. मित्रांनो तिकडून आलो, इथं चप्पल काढली समोर आणि पहिलं तर गणपतीच्या मंदिराचं दर्शन घेऊया. किती सुंदर बनवलंय ना, मस्त. मित्रांनो दर्शन झालेलं आहे, आता बाहेर जाऊ, आता मेन मंदिरात जाऊ पुढं. तर मित्रांनो आता आपण वरती चाललेलो आहे. मित्रांनो समोर मंदिर आहे, चला मंदिर आहे का जाऊया. काय करायचं मस्त. देवाचा ठीक आहे. चला दर्शन झालं आता आणि एक राऊंड प्रदक्षिणा मारूया. तर मित्रांनो बघा गार्डन बघा मस्त एकदम. तर मित्रांनो वरती दर्शन करून आलो आणि आता इकडे निघालोय. याला काय म्हणतात बाबा? ते खजूर आहे. खजूर आहेत का? आणि पलीकडे अच्छा. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल इथं एकादशी असल्यामुळं खिचडी आणि अजून आहे ना एक खजूर असा प्रसाद आहे. तर हे दोन खाऊया आणि मग पुढं जाऊया. चला. भारी हो. मित्रांनो आपलं आहे ना आता विठ्ठल मंदिराचं दर्शन पूर्ण झालं. आता आपण तिकडे चाललोय तिकीट घ्यायला. मोर ना तिथं चाललोय, तिकीट घेऊया आणि मग आतमध्ये जाऊया. बघूया किती तिकीट आहे, मी सांगतो 2 मिनिटातच. तर मित्रांनो इथं 200 रुपये तिकीट आहे आणि लहानांना 100. चला आतमध्ये जाऊया आता. एवढा निवांत बसला एकदम ना. हा हा भारी बसवलंय. या अशा लाईटी बिटी एकदम. कोल्हापूर हा कोल्हापूरचं वाढवलं ना परत त्यांनी.
जबरदस्त नंदी, शंकर पार्वती, गणपती. तर मित्रांनो आत्ता आपण दर्शन बघतोच आहे. मस्त एकदम झाडी आतमध्ये एकदम भारी बनवून ठेवलेलं आहे. हा भारी बनवलंय झाड ना. मित्रांनो हे श्रावण आई वडिलांना काशीला घेऊन जाताना. हा इथं इंस्ट्रक्शन लिहिलेलं आहे. चला पुढं. मस्त चटई लावली वरती आणि बांबूचं बनवलंय दोन्ही साईडला. मित्रांनो हे भक्त कुंडलिक आहेत. तर मित्रांनो पांडुरंग यायचा जनाबाईंना जे आपले दळण दळत होते दळण दळायला. मित्रांनो ही ज्ञानेश्वर महाराजांची ताटी दाखवलेली इथं. ही मुक्ताबाई दरवाजा बाहेरून वाजवते. ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये बसलेले दाखवलेत. ताटी म्हणजे छोटं घर त्यांचं. दरवाजा घर आणि वरती आहे दिदी बघ खाली काय नाहीये त्यांच्या. तपस्या करतात. मित्रांनो हा जो सीन आहे ना जेव्हा चांगदेव महाराजांना गर्व झाला होता तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा गर्व हरण करण्यासाठी ती भिंत चालवली होती आणि चांगदेव महाराज ह्या वाघावर बसून आले होते. त्याच्यानंतर ते भिंत चालवली म्हणून चांगदेव महाराज त्यांना शरण आले होते असे. त्याच्यासाठी हा देखावा बनवलेला आहे. हे चांगदेव महाराजांचे पूर्ण शिष्य आहेत आणि हे ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत. अशा पद्धतीने देखावा बनवलेला इथं छान आहे. ना गोड याला पाणी पाजत होते गाडवाला सारखं. तर मित्रांनो हा देखाव आहे ना शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराज यांची भेट दाखवलेली याच्यामध्ये. अशा भरपूर देखाव आहेत. आपण आता आतमधून बघत आलोय तर बाहेर चाललोय अजून. चला. तर मित्रांनो हा संत गजानन महाराजांचा देखाव आहे. साईबाबांचं सगळं ठेवलेलं आहे. मित्रांनो हे बघा किती छान बनवलं एकदम म्हणजे सुंदर. हे पूर्ण पालखी देखावा आहे. फार लास्ट पर्यंत मूर्त्या ठेवलेल्या आहेत तिकडं. विठ्ठल मस्त वाटतं रे मित्रांनो. एकदम कसं व्यवस्थित वाटतंय एकदम खटाखट. कारण की हे बघा चेहरे वगैरे भारी बनवले एकदम.
भारी वाटतं ना चेहरे. वर बघितलं का? असे बरेचसे संत कोरलेले तेव्हा मस्त कोरलेत एकदम. आजूबाजूला दोन्ही संतांचे संत कबीर असे, हे रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, संत महात्मा, असे बरेचसे संतांचे, परत असे बरेचसे संतांचे एक 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 हे लावलेले आहेत बघा. इथं मस्त बनवलं एकदम. या साईडला पण आहे आणि या साईडला पण आहे. हा जो देखाव आहे ना मित्रांनो, हा श्रीकृष्णाच्या त्या ज्या लीला आहेत त्या दर्शवण्यासाठी दाखवलेला आहे. श्रीकृष्ण मध्ये बासरी वाजवते आणि हे सगळे साईडने आहेत ना, त्याचे सोंगडी उभे आहेत आणि या गाया सगळ्या बासरी ऐकायला थांबलेले आहेत असं दाखवलं इथं. मस्त एकदम छान बनवले. एकदम सुंदर. आपण तिकडून आहे ना साईबाबाची जी मूर्ती दाखवली आल्या ती ही मूर्ती आहे आणि इथे असे साईडनी मस्त स्टॅच्यू बनवलेले आहेत. तर मित्रांनो, साईबाबाची मूर्ती बघून आपण पुढे निघालेले आहे. त्या काळ्या पाषाणमध्ये पण मूर्ती किती छान एकदम डेकोरेट केलेले आहेत. म्हणजे भारी बनवलेत. तसे फायबर मध्ये बनवले असतील पण कसले बनवलेत त्या बघा ना. सगळ्या देवींच्या मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, इथं अशा आहेत ना सगळ्या देवींच्या मूर्त्या केलेल्या आहेत भारी एकदम. बघून या. इकडे सेल्फी पॉइंट केलेला आहे. हा एक आहे कासव आहे आणि हा एक कॉमेडी टाईप बनवलाय. भारी वाटतंय ना. दीदी इथं बसलेली आहे. अगं पर्स खाऊन टाकील तो. भारी वाटतंय नाही का. दोघांच्या तोंडामध्ये पळी दिली, याच्या एक आणि याच्या एक. कशी खेळते बघा. हे वरतून आपण आलो तेच पाणी आहे. चला. राधे कृष्ण. भारी ना. हो, डोळे पण फिरतात. हा, एकदम रिअल वाटतंय ना. थांबा की ना काय तुमचे पण काय. ते पण भारी केले. थोडा थोडा पाऊस येतोय. थोडं दे दिन दे. चला. संपलं. हा हा, चला चला चला. मित्रांनो, इथून वरतून पाणी पडताना छोटा धबधबा ठेवला एक. हे बघा इकडं काय काय केलंय.
हे सगळं लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं आहे. मेरा सब में फोटो चाहिए मेरे तर मित्रांनो हे सगळे कार्टून बघून झाले आपले. इकडे एक शिवरायांचा टॅचू बनवलाय महाराजांचा, मस्त बनवलाय एकदम. हे सगळे कार्टून लावलेले आहेत बघा. ए वरती नको चढू, बाहेर पडशील बा. झालं का तस? भारी बनवलं एकदम. हे दोन भालू बसले तिथं, भालूंनी फळी ठेवली, त्याच्यावर बसण्यासाठी जागा बनवली. डोरेमॉन, छोटा हत्ती आणि ही गोगल आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला व्हिडिओ म्हणजे हा हे जे संत दर्शन आहे, हे संत दर्शन आपलं बघून झालेलं आहे. आपण आता गाडीकडे जाऊया. हा तर मित्रांनो आता आहे ना, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की आपल्या पुढे कॅम्पिंगचे पण व्हिडिओ येणार आहेत आणि खूप छान आपण बरेच फिरणार आहे. आता ऑल इंडिया करण्याचा हिशोब आहे आपला. तर चला, म्हणजे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.